एकमत न्यूजच्या बातमीनंतर अखेर वांगणी बदलापूर महामार्गावरील गोरेगाव ते ढवळेपाडा या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्याचं डांबरीकरण सुरू आहे। त्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। पावसाळ्यात या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती, त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता। या ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्या होत्या। याबाबत एकमत न्यूजनं सातत्यानं बातमी दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे। मागील 2 वर्षांपासून वांगणी बदलापूर राज्य महामार्गाचं काँक्रिटीकरण सुरू आहे, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या घोडचुकीमुळे गोरेगाव ते ढवळेपाडा दरम्यानच्या 800 मीटर रस्त्याचं काम होऊ शकलं नाही। नेमका हाच रस्ता पावसाळ्यात सर्वाधिक खराब झाल्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता। रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्यामुळे वाहन चालक तसंच नागरिक हैराण झाले होते, तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरती मलमपट्टी केली जात होती। स्थानिक मनसे नेते जयेश केवणे यांनी या रस्त्याबाबत आवाज उठवला होता। तसंच एकमत न्यूजनं सातत्यानं बातम्या प्रसारित करून वाहन चालकांची व्यथा मांडली होती। अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आल्यानंतर 2 कोटींच्या कामाला मंजुरी देण्यात आली आणि प्रत्यक्ष काम सुरू झालंय। मात्र वांगणी बदलापूर हा संपूर्ण रस्ता काँक्रीट असताना केवळ 800 मीटर रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आल्यामुळे भविष्यात हा रस्ता पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं येत्या काळात रस्त्याचं काँक्रिटीकरण करावं अशी मागणीही स्थानिक नागरिकांमधून होतीये। एकमत न्यूज, वांगणी। निवडणूक तीच, फक्त तारीख नवी। प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेनाच हवी। प्रभाग क्रमांक 17 मधील शिवसेना उमेदवार सौ कल्पना अशोक गुंजाळ, निनाद नारायण करमरकर आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मनीषा अरविंद वाळेकर यांना 20 डिसेंबर रोजी धनुष्यबाणा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा।